श्रीमान रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला पाचाळकोट, जेथे राजमाता जिजाऊ मासाहेबांनी अखेरचे क्षण घालवलेत, या किल्ल्याबद्दल आपण एआयच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी योगेश धुरंधर, आज आपला होस्ट. आपण आज आलेला आहोत पाचाळकोट. पाचाळकोट म्हणजे राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्यासाठी छत्रपती शिवरायांनी बांधलेला जो वाडा होता. उतार वयात रायगडावरची जी दमट हवा आहे किंवा जी थंडी हवा आहे त्याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पाचाळकोट इथे बांधला होता. आणि हा जो आता जो पाचाळकोट जो आहे हा थोडा छिन्नभिन्न अवस्थेत आहे, पण इथं येण्याचं जे साक्ष आज आम्ही इथे येऊन स्वतः आम्ही बघितलेलं आहे. खूप छान वाटतंय. तुम्ही सुद्धा एखाद्या वेळेस पाचाळकोटला भेट द्या. त्याच्यानंतर इथून काही अंतरावर राजमाता जिजाऊ मासाहेब यांची समाधी सुद्धा आहे, तिथे सुद्धा एक भेट द्या. समोर इकडे रायगड आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे, तिथे सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. रायगड, पाचाळकोट आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांची समाधी या तीन गोष्टी आपण इथे येऊन बघू शकता. तर आता आपण पाचाळकोटमध्ये आहोत. पाचाळकोट म्हणजे राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी उतार वयात थंडी आणि दमट वातावरणापासून वाचन व्हावं यासाठी रायगडाच्या पायथ्याशी पाचाळकोट हा बांधलेला आहे. इथे आपल्याला एक गृहस्थ भेटलेले आहेत, त्यांना या संपूर्ण परिसराची आणि या पाचाळकोटाबद्दल संपूर्ण माहिती आहे. तर त्यांचा आपण परिचय घेऊया आणि यापुढे ते आपल्याला इथे माहिती पण सांगणार आहेत. रमेश गायकवाड यांचं नाव आहे रमेश गायकवाड. रमेश गायकवाड साहेब यांना इथल्या या परिसराची इत्तरभूत माहिती आहेत आणि ते आपल्याला याबद्दल आता पुढे सविस्तर सांगणार आहेत. साहेब, आपण एक अमोली खर्च करून रायगड बघण्यासाठी आलेले आहोत. आता तुम्ही रायगडला जाणार आहोत किंवा बघून आलेत, पण आता आपण सध्या कुठे आहोत? आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये आहेत. आऊसाहेबांच्या राजवाड्यापासून हा समोरचा दिसतो हा रायगड आहे. बघा, आऊसाहेबांच्या राजवाड्यातून एकदम रायगड क्लिअर दिसतो. क्लिअर असा दिसतो की तलापासून ते एकदम वरपर्यंत एकदम क्लिअर दिसतो. असा क्लिअर दिसतो की तासल्यागतीनं हा रायगड आहे. एकदम तासल्यागतीनं रायगड आहे. कुणीही जाऊ शकत नाही. जाणारे रोपेने किंवा मधून पायी जाऊ शकतो. बाकी तासल्या ठिकाणी कुणीही जाऊ शकत नाही. जाणारे आहेत, घोरपडीशिवाय कुणीही जाऊ शकत नाही. असे रायगडचे मेन 2 पॉईंट आहेत. तेही पॉईंट आपल्याला आऊसाहेबांच्या राजवाड्यातूनच क्लिअर दिसते. वरून दिसणार नाही. वरती बोर्ड आहे, फक्त तुम्ही बघणार, पण पॉईंट खालूनच क्लिअर दिसतो. हा माझ्या डाव्या साईडचा जो पॉईंट दिसतो अंगठ्यासारखा, तो टकमकटोक पॉईंट. पण साहेब, तो टकमकटोक पॉईंट नाही आहे. त्या पॉईंटचं नाव आहे कडेलोट. तो कडेलोट आहे. तो जेवढा असा आपल्याला धारेसारखा दिसतोय तेवढा अजून खाली खोल आहे. तो कडेलोट. तो ही पॉईंट आपल्याला इथून क्लिअर दिसतोय. आता आपल्याला दुसरा पॉईंट बघायचा आहे. हिरकणी बुरुज कुठून उतारली तो पॉईंट हा समोरचा दिसतोय पॉईंट 3रा नंबरचा. तो हिरकणी बुरुज, इलेक्ट्रिकचा पोल बघा पांढरा दिसतोय आहे ना मॅडम? तो हिरकणी बुरुज, तो हिरकणी बुरुज पॉईंट, तोही आपल्याला इथून क्लिअर दिसतोय. तिथं स्थानिक गाव रोपेच्या खाली म्हणून आहे. तर ती हिरकणी तिथून खाली तिने प्रवेश केला. तो हिरकणी बुरुज, हे पॉईंट सुद्धा आपल्याला आता क्लिअर दिसत आहे. तर मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आऊसाहेबांना ह्या रायगडच्या पायथ्याला पाचाड म्हणून गाव आहे. पाचाड गावाच्या समोर भव्य असा हा राजवाडा आहे. राजवाड्याचा परिसर एकूण 9.5 एकरचा आहे. परंतु राजवाडा बांधताना जी सुरुवात केली ती कुठून केली? तर ही 4ही बाजूची तटबंदी. तर ही तटबंदी बांधल्याच्या नंतर मग प्रत्येकांचं वास्तव्य आतमध्ये बांधलं. हे वास्तव्य कधी बांधले? ही तटबंदी बांधल्याच्या नंतर. मग हा पाचाडचा पूर्वी यांना मगाशी साहेबांनी पण सांगितले, पूर्वी काय म्हणायचे की हा पाचाडचा कोट म्हणजे तटबंदी. हा तटबंदी बांधल्याच्या नंतर मग प्रत्येकांचं वास्तव्य आतमध्ये बांधलं गेलं. ह्या वास्तव्यावरती अजिबात कुठलेही बोर्ड नाही. रायगडला प्रत्येक पॉईंटला बोर्ड आहे. मग आपण काय करणार आहोत? आपण ह्या वास्तव्यांची माहिती देणार आहोत. कुठे कुठे वास्तव्य आहेत ते. तर आपल्या समोर हा वास्तव्य दिसते पहिल्यांदा. हा समोरचा, ह्या ठिकाणी आऊसाहेब राहायचे. बघा किती शानदार सारखा वाडा आहे त्यांचा, राहण्याचं घर. वरती साहेबांनी लाकडं होती आणि कौलं होती. ती बघा समोर कशी कौलं दिसते. आणि घरांची उंची आणि त्यांची स्टाईल अशीच होती. 4 पाठी अशी घरं होती. साहेबांनी लाकडं होती. पण जसा रायगड जालपोल केला तसा हा वाडाही जालपोल केला. आता वरचं शिल्लक काही राहिलं नाही. मग राहिलं शिल्लक काही? तर फक्त आपण बोलतो की घराचा मजबूत पाया. मग घराचा मजबूत पाया म्हणून हा खास शिल्लक राहिलेला आहे. त्याचा आता गव्हर्नमेंट जतन करतोय. तर त्या ठिकाणी आऊसाहेब राहायचे. महाराजांच्या किती पत्नी होत्या? 8. 8पैकी एक शेवेला आईच्या होती. तिचं नाव काय? तर महाराजांची 4थी पत्नी, तिचं नाव पुतलाबाई. मग पुतलाबाईचं घर कुठे? साहेब आपण बसलेत, हे पुतलाबाईचं घर. आपण बसले, हे पुतलाबाईचं घर. कारण का आईच्या शेवेला एक महाराजांची 4थी पत्नी होती, ती पुतलाबाई. पंडितांनी सांगितले तसेच की वरचं शिल्लक काही राहिलेला नाही आणि हा पाया म्हणून घराचा राहिलेला आहे.
आता बाकीचे 14 चौतरे आहेत ते कुठे, ते बघा, ते बोरीचे झाड दिसतंय, त्या गवतातून हे असे उंच भाग दिसत आहे, हे संपूर्ण हे 14 चौतरे आहेत. हे कोणाचे? तर आऊसाहेबांच्या सेवेला असणाऱ्या लोकांचे हे सेवेकरी. त्या गवतातून ओपन नाहीत, पण आता ओपन काही दिवसांनी दिसतील, कामकाज चालू आहे. तर हे 14 जे चौतरे आहेत ते आऊसाहेबांच्या सेवेला असणाऱ्या लोकांचे. शिवकालामधल्या 2 विहिरी ह्या ठिकाणी आहेत. त्या कुठे आहेत? त्या भिंतीच्या पाठीमागं आपण जाऊया बघायला. त्या भिंतीच्या पाठीमागे जे शिवकालाच्या विहिरी आहेत, पण त्या विहिरीचं मेन नाव आहे तक्याची विहीर. तक्याची विहीर म्हणजे महाराजांचा तक्या असा गोल कोरलेला आहे. राजे जर कधी जर आईला भेटायला महिन्यातून एकदा दोनदा जर आले त्या ठिकाणी, तर गप्पा गोष्टी सांगण्याचं ठिकाण त्या विहिरीवरतीच आहे. जसं सिंहासन रायगडला आहे तसं त्यांचं तिथे आहे. चला आपण तिथून आलेत, आता अमूल खर्च घेऊन आपण तिथून दर्शन घेऊन येऊया, नंतर समारोप इथेच मी करतो. चला. राजे जर आले तर आईच्या घरामध्ये गप्पा गोष्टी सांगायच्याच नाही. रायगडावरून राजे आल्याच्या नंतर राजांचं बसण्याचं ठिकाण आहे. बसण्याची त्यांची स्टाईल असतं, पायावर पाय टाकणार आणि इथे असे डोकं टेकणार. आऊसाहेब ह्या ठिकाणी, राजे ह्या ठिकाणी. पण ह्या तखेचं, ह्या विहिरीचं नाव आहे तखेची विहीर. तुम्ही रायगडला गेले तर नंतर एक माहितीचं पुस्तक घ्या, मी सांगतो हे उल्लेख त्याच्यामध्ये आहेच. आणि हे नसून दुसरे काय उल्लेख नाही, पण हे नामांकित जे वस्तू आहे त्याचं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तर ह्या तख्याच्या विहिरीचं पाणी फक्त आऊसाहेबांना पिण्यासाठी, त्या विहिरीचं पाणी, त्या विहिरीला पाणी हे डोंगरातून पाझर आहे. अच्छा. पण ह्या विहिरीचं पाणी फक्त आऊसाहेबांना पिण्यासारखं आहे. आणि आऊसाहेबांचा सेवक फॅमिलीसह या ठिकाणी राहायचे 14, त्यांना हे पिण्याचं पाणी. पण असाही आपली म्हण असते की आपण विहिरीवर गेल्याच्या नंतर तो काय भांडार टाकतात ना, रशीने खेचताना घरी नेतो. पण इथं पद्धत तशी नव्हती. हे स्वच्छता म्हणून आतमध्ये एकदम पाण्याची स्वच्छता करायची. त्याच्यासाठी मग पाणी कुठून काढायचं? तो बघा तिथे राहत होता, तो बघा तो तुटल्या गेलेला आहे, त्या राहटाने पाणी काढायचे. पण पूर्वी ही विहीर संपूर्ण पॅक होती. आता हे आपल्याला ओपन दिसते, त्याच्यामुळे पाण्यामध्ये थोडासा हवेने जाऊन केर कचरा पडले दिसतो. नाहीतर पूर्वी पाणी एकदम काचसारखं कालभ असं पाणी होतं, कारण पॅक बनली. मग ह्या विहिरीची आणखी माहिती आहे साहेब, माहिती जरा विशेष आहे का? तर विहीर ही संपूर्ण पूर्वी पॅक. मग राजे ज्यावेळेस आईला भेटायला आऊसाहेबांना आले घोड्यावरून, घोडे तिकडे लगामला लावायचे, राजे यायचेत ना इथे बसायचे. राजांचे संपूर्ण कपडे ओलेगाल. आपण बघा मॅडम, आपण सकाळी पहाटे उठतो ना, वॉकिंगला जातो, आपले पण अंगावर घाम वगैरे येतो. पुन्हा आपण घरामध्ये आल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये सुविधा, आपण फॅन लावतो, आपल्या अंगातला घाम निघून जातो. मग राजे रायगडावरून घोड्यावरून आलेत, लगाम पकडून घोडे लगाम तिथे बांधलेत, पागांच्या तिथे ना आलेत ना, त्यांना विहीर संपूर्ण पॅक, कुठेही लिकेज नाही. ही बघा येशी आहे. काय काय बांधणाऱ्यांचे डोकं असणार, राजांचं पण काय डोकं असेल इथं बसायचं. तर ही येशी आहे, विहीर संपूर्ण पॅक. ह्याच्यातून नुसत्या गार पाण्याच्या वापा. आपल्या घरामध्ये मॅडम फ्रीज आहे, आपण फ्रीज खोलल्याच्या नंतर अशा वापा गार येतात. तर त्या फ्रीजपेक्षा यंत्र गेल्याच्या नंतर आता सुद्धा माणूस गार पडतं. तर विहीर संपूर्ण पॅक नाही, ह्याच्यातून नुसत्या पाण्याच्या गार वाफा. पाण्याच्या गार वाफेने मग राजांचा घाम सगळा निघून गेला. मग राजे गप्पा गोष्टी कसं काय सांगणार? पाण्याचे हंडे असे लाईनीत इथपर्यंत, आणि इथं भव्य असं एवढं मोठं पोतं असणार. कसलं? तर वेगवेगळ्या फलांचे. मग राजे ह्या ठिकाणी, आऊसाहेब ह्या ठिकाणी, ना आऊसाहेबांचे फॅमिलीचं सेवक ह्या ठिकाणी असं सरळ बसणार. तसेच रायगडला प्रथा आहे, सिंहासनाला खाली बसणार. मग प्रत्येक फॅमिलीला लाईनी तिथे उभे करणार आणि मग राजे त्यांच्याशी गप्पा गोष्टी प्रेमाने सांगणार. आणि मग ते कुटुंबियांना प्रत्येकांना ते पोत्यातली फलं हातावरती देणार. काही आमच्या पूर्वजांच्या बाई माणसं ह्या गावातल्या कधी राजे रायगडावरून इथे बसायला येतात, त्यांचं दर्शन घ्यायला यायचेत, पाण्यालाही यायचेत. त्यांच्याशीही राजे गप्पा गोष्टी सांगायचे. त्यांना खाद्य वेगवेगळे आणायचेत. काय? चणे, गूळ, शेंगदाणे हे पूर्वीचं खाद्य, तेही त्यांना राजे घेऊन द्यायचे. तर ही तक्याची विहीर आहे, हे महाराजांचं बसण्याचं ठिकाण आहे. आता आपण तिकडच्या विहिरीची माहिती घेऊया. हा साहेब या. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या तक्याची विहिरीचं पाणी महाराजांचं बसण्याचं ठिकाण, आणि ते पिण्याचं पाणी, त्याला डोंगरातून पाणी पाझर आहे, ते फक्त पिण्याचं पाणी. आणि हे पाणी हे एवढं खोल कसे 25 फूट, पण हे 35 फूट खोल आहे. मग ह्या पाण्याला एवढा साठा कुठून? तर ह्याला पाझर वगैरे नाही आहे, हे वरून पावसाने पडलेले पाण्याचे साठलेलं पाणी. मग हे साठलेलं पाणी, मग ही एवढी खोल आली कुठून 35 फूट? तर त्याचं कारण आहे, पूर्वीच्या लोकांनी काय केलं, हे इथूनच दगड कोरली आणि इथेच बांधकाम केली, म्हणून त्याची ही खोल आहे. बरोबर साहेब? पण ह्या पाण्याचा वापर करायचे आऊसाहेब कसं काय?
किरकोळ पाण्याचा वापर आऊसाहेब वापर करणार. काय घोड्यांना पाणी पाजणे, घोडे धुणे, आऊसाहेबांच्या सेवकाचे कपडेने आंघोळीसाठी हे किरकोळ पाणी. पण मला सांगा, आपल्याला भात येतो तिकडे कातल भाग आहे, आपल्याला असं वाटतं की बकेट येत नाही, इथूनच पाणी काढायचं नाही, इथेच आंघोळी वगैरे. वाहते पाणी असल्यामुळे स्वच्छ राहतं. आता हे साठलेलं पाणी खराब होतं, मग पाणी काढायचं कुठून? तर पूर्ण कावड असायची ना, त्या कावडीने पाणी काढून बाहेर आंघोळी वगैरे घोडे बिडे ना तिकडे, त्याच्यासाठी हा वापर. ह्याला हौद म्हणतात. तर ते टाक्याची या भिंतीला ज्या होल दिसत आहेत हा, हा. असे 9.5 एकरची हा तटबंदीला संपूर्ण आहे. हा हा हे कशासाठी? तर आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये पूर्वी लाईट नव्हती, आता ही लाईट नाही, मग ह्याच्यामध्ये काय दिवे आणि मशाले ठेवायचे. संपूर्ण राजवाड्यामध्ये तटबंदीला दिवे आणि मशाले ठेवायचे. मग राजे त्या टकमक टॉक पॉईंट वरती उभे राहणार संध्याकाळी 7 वाजता आणि खाली निरीक्षण करणार. माझ्या आईच्या राजवाड्यामध्ये नुसता दिव्यांचा आणि मशाल्यांचा उजेड. त्याच्यासाठी हे आहे. आता समोरचा भाग जो आपल्याला दिसतोय हा लांबलचक, या घोड्यांच्या पागा, इथे घोडे बांधल्या जायचे. त्या लांबलचक दिसते ना, त्या गवतामधून आपल्याला काय दिसतं, तर प्रत्येक घोड्यांचा रूम वेगवेगळे आहे त्या घोड्यांच्या पागा. तुम्ही आता रायगडला गेल्याच्या नंतर रायगडला 7 राण्यांचे महाल आहेत ना, त्या महालाच्या पाठीमागं टॉयलेट आहेत ना, इथे पण टॉयलेट आहेत. कुठे आहेत ते बघा, दरवाजे त्या भिंतींमधून तिकडे दिसत आहेत ते बघा, ते टॉयलेट आहे फक्त लोकांसाठीचे टॉयलेट. 9.5 एकरमध्ये 3 गेट आहेत. आपण आला तो मेन गेट, हा बघा एक गेट माझ्या बोटासमोर, हा बघा मस्त कोरीव गेट आहे. हा एक गेट, 2, हा बघा एक गेट, हा कलक आहे ना, हा इथे गेट आहे, तो बंद केला आहे. तुम्ही आता समाधी बघूनच आलेत ना तिकडे का नाही गेले? तर हा एक गेट आहे. तर विशेष माहिती अशी आहे या राजवाड्याची, मी इथला स्थायिक आहे, पण काय बाहेरचे गाईड लोक येतात ग्रुप घेऊन आणि लोकांना काय सांगतात माहिती ऐकण्यासारखी आहे. काही लोकांना सांगतात पब्लिकना की आऊसाहेबांचा निधन त्यांच्या घरामध्ये झाला. खोटी गोष्ट आहे, मला माहिती नाही. मला सांगितलं कोणी? आमच्या वडिलांना कोणी सांगितले? मी पूर्वी सांगितले. मी पूर्वतांची माहिती सांगतो, मी पुस्तक वाचून गाईडपणा करत नाही. जी सत्य परिस्थिती इथे आहे तीच सांगतो, पूर्वीचीच माहिती. मी मगाशी सांगितलं साहेबांना. तर आऊसाहेबांचं निधन कुठं आलं? पुतलाबाईच्या घरामध्ये. मला लोक जॉब विचारतात कारण मग कसं काय? म्हणलं हो, मी प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे. त्याचं कारण असं आहे की शेवेला पुतलाबाई होती, बरोबर. मग पुतलाबाईच्या घरातून आऊसाहेबांच्या घरामध्ये जाणार, आऊसाहेबांना अशी मिठी मारणार पुतलाबाई आणि आऊसाहेबांच्या हाताने धरणार, असते पुतलाबाईच्याच घरामध्ये आणणार. मी दाखवतो, पुतलाबाईच्याच घरामध्ये आणणार आणि पुतलाबाईच्याच घरामध्ये लास्टपर्यंत सेवा होणार आणि लास्टचा श्वास पुतलाबाईच्याच घरामध्ये. मग आता बाहेरचे गाईड काय म्हणतो? मग पुतलाबाईच्या घरामध्ये लास्टचा श्वास गेल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये एखादा माणूस मृत्यू झाला, आपण घरामध्येच कुठं ठेवतो का बॉडी? कुठं ते बाहेर नेतो ना. मग 3 गेट आहे. मग ह्या 3 गेटमधून आऊसाहेबांची प्रेतयात्रा गेली कुठल्या कुठल्या गेटनी प्रेतयात्रा गेली? गाईड लोक समजा ह्या गेटनी इकडे गेली, ह्या गेटनी इकडे गेली. किती गोष्ट, उलटी पालटी प्रेतयात्रा कधी जात नाही, सरळच जाते. मग पुतलाबाईच्या घरातून प्रेतयात्रा अशी सरळ प्रफेट इथून 1/2 किलोमीटर आहे. इथून प्रेतयात्रा इथून अशी त्या गेटनी इकडे गेली. इकडे समाधी आहे ना, आता इकडेच आहे ना, 1/2 किलोमीटर इथून प्रेतयात्रा गेली. त्या ठिकाणी प्रेत ठेवल्या गेलं. तिकडे प्रेत ठेवल्या गेलं, त्या ठिकाणी जिथं प्रेत ठेवल्या गेलं तिथं अंत्यविधी झाली. ज्या ठिकाणी अंत्यविधी झाली त्या ठिकाणी भव्य असे आऊसाहेबांची ती समाधी उभारली आहेत की नाही? इकडेच आहे ना. लास्टचा समारोप आपण त्या आंब्याखाली करूया. अजून आहे चांगली माहिती अशी मस्त आहे होती. ही मधली भिंत पण उंच होती. हे कशासाठी? जर का आऊसाहेब आणि राजे जर त्या तक्क्यावर बसले तर कुठल्याही शत्रूला दिसू नये म्हणून ह्या भिंतीचा आरोप आहे. ढासळली आता आपल्याला गायकवाड साहेबांनी आता सांगितलेलं आहे, ही जी विहीर आहे ही विहीर आहे तकियाची विहीर. तकियाची विहीर म्हणजे इथे काय, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांना रायगडाहून ज्यावेळेस इथे आऊसाहेबांना भेटायला यायचे, इथे घोड्याच्या इथे घोडे इथे लावून छत्रपती शिवाजी महाराज याच तकियाच्या विहीरवर बसायचे त्यांच्या आईसोबत, म्हणजेच राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्यासोबत. ही जी विहीर आहे या साईडला इथं विहीर आहे आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज रायगडाहून इकडे यायचे त्यावेळेस इथे जी राहण्याची जी व्यवस्था होती, आता थंड वारा त्यावेळेस फ्रीज, रेफ्रिजरेटर, AC वगैरे नव्हत्या, तर मग ती थंडगार हवा कुठून यायची? तर इथेच विहीर आहे आणि या विहिरीच्या इथून तुम्हाला हे जे छिद्र जे दिसते, या छिद्रातून थंडीगार हवा छत्रपती शिवाजी महाराजांना इथून प्राप्त व्हायची. तर ही जी आहे, जे गायकवाड साहेबांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे, ही आहे तकियाची विहीर. तर चला पुढे आता अजून आपण बघूया. आपण हा जो परिसर जो दिसतोय
इथे एक झाड आहे, बहुतेक आंब्याचं झाड आहे. या आंब्याच्या झाडाचा हा जो चौथरा जो दिसतोय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीसाहेब महाराणीसाहेब पुतळाबाई यांच्यासाठी हा त्यांचं हे महल होतं. इथं राहण्याची व्यवस्था इथे होती. आणि त्याच्या बाजूला या चौथऱ्याच्या ज्या बाजूला जे आहे तिथे जिजाऊ महासाहेब त्या परिसरामध्ये राहायचे आणि इथे पुतळाबाई इथे राहायच्या. आईचं दर्शन घ्यायचे कुठून? रायगडावरून. माझे दर्शन घ्यायचं कुठून? तर त्या टकमक पॉईंटवरती सकाळी पहाटे राजा उभे राहणार आणि आईचं दर्शन घेणार. मला सांगा आईला कसं काय समजणार माझा मुलगा त्या ठिकाणी आलेला आहे माझं दर्शन घेण्यासाठी? आई तर मधल्या वरांड्यामध्ये आजारी असणार. मग आईला कसं काय समजणार दर्शन घ्यायला आले? पण आईचं दर्शन घ्यायलाच पाहिजे म्हणून राजाने काहीतरी विचारे ठेवले होते. काय? राजे पुढे उभे, पाठीमागे एक त्यांचा सेवक, भव्य असा भगवा झेंडा हवेली निसता असा डोलायचा. तरी आईला समजायचं नाही आलेत काय दर्शन घ्यायला, नाही समजायचं. परंतु दर्शन घ्यायचं म्हणून राजाने काय केलं, शाळेमध्ये लेकरे असताना बेल बघा वाजते. मग जोरात त्या ठिकाणी बेल वाजवली, ढाण ढाण ढाण. मग आईला समजलं की आता पूर्वी वातावरण शांत असायचं. मग आईला समजलं की आता दर्शन घ्यायला माझे आलेलं आहे माझा मुलगा. मग तिथून निघणार आणि ह्या समोर इथे 3 पायऱ्या आहेत. एक बघा मी गवण टाकून ठेवले ते बघा तांबड्या, ते आता ओपन करायचं. तिथे 3 पायऱ्या आहेत. एक मोठी अशी चौकणी आहे आणि खाली 2 बारके आहेत. त्या पायऱ्यांवरती उभे राहणार आऊसाहेब. मग राजाने बघितलं की आता समोर आलेलं आहे. मग सकाळी पहाटे तिथून त्यांचं दर्शन होणार, वरून घ्यायचे. दुसरी आता एक गोष्ट आहे, दुसरी मेन ह्या वाड्याची. आपण आता डायरेक्ट आतमध्ये आले, पण पूर्वी आतमध्ये कुणालाही परवानगी नव्हती आतमध्ये येण्याची. साहेब आतमध्ये येण्याची कुणालाही परवानगी नव्हती. कारण त्या गेटच्या समोर एक चौतरा आहे, तो आऊसाहेबांच्या मेन चौकीदारांचा. तुम्ही आलेत का तो चौकीदार तुम्हाला तिथेच थांबवणार. मग तुम्ही काय म्हणणार त्याला, आम्ही बरेचसे लांबून आलेत दर्शन घेण्यासाठी. तो म्हणणार नाही, तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे ना तर हा. मग तुम्ही आता एवढ्या लांबून आलेत, तुम्ही आता इथेच थांबा. तुम्हाला जर का आऊसाहेबांची परवानगी असेल तरच तुम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता, नाहीतर नाही. मग आता तुम्ही इथेच थांबा, मी आताच्या आता आऊसाहेबांच्याकडे जातो ना, तुमची परवानगी घेऊन येतो. मग तिथून तो येणार, आऊसाहेबांना असा मुजरा करणार. आऊसाहेब त्यांना येणार की भानगडी काय, लोक आलेले आहेत तुमचं दर्शन घेण्यासाठी, परवानगी आहे का? आऊसाहेब म्हणणार नाही. त्याचं कारण आहे काय, साहेब आऊसाहेबांचं दर्शन घेऊन गेलेलं आहे. ते कसं काय, साहेबांची आणि त्यांच्या नातेवाईकांची चांगली ओळख आहे, परिचय आहे. मग हे काय, त्याने काय तिकडून त्यांची नावं घेऊन आलेले आहेत, नातेवाईकांची परवानगी घेऊन आलेत. मला आता दर्शनाला मग जा, आमचे नाव सांगा. गेटवर आलेत, चौकीदारांना नाव सांगितले. ते म्हणलं जावा. त्याने आऊसाहेबांचं दर्शन दर्शन घेतल्याच्या नंतर मागं फिरल्यानंतर यांना भास अशी की मी दर्शन घेतले, पण माझ्या घर कुटुंबामधले किंवा माझे मित्रमंडळांना दर्शन घ्यायचं. आपण आता विचारूया आऊसाहेबांना. मी आणखीन माझ्या घर कुटुंबांना किंवा माझ्या मित्रमंडळांना घेऊन येणार आहे. कशासाठी? दर्शन घेण्यासाठी. कधी येणार तुम्ही? तर 8 ते 4 दिवसांनी. नक्की तर हो. मग त्यांची इथे नावं सांगा. मग तुम्ही तिथे त्यांची नोंद केलेली आहे, तुमच्या कुटुंबियांची, तुमच्या मित्रांची. मग आऊसाहेब काय बोलणार त्या चौकीदाराला, तुम्ही आताच्या आता जा आणि जी लोक उभी राहिलेत त्यांना काय विचारा, तुम्ही आलेत कुठून, तुमचा गाव नाव पत्ता हा सगळा माझ्याकडे घेऊन या बरं. मग तो जाणार आणि त्यांचा गाव नाव पत्ता घेऊन येणार. आऊसाहेबांना सांग, मग आऊसाहेब ती लिस्ट बघणार, याच्यामध्ये नावं आहेत का, असली तरच आतमध्ये दर्शन, नाही तर मग ते तिथूनच वापस जायचं. असा पूर्वी त्या वाड्यामध्ये बंदोबस्त होता. पण काही लोक बोलतात, साहेब तुम्हाला तरी हे खरं वाटतं का की राजे दर दिवस या वाड्यामध्ये येतात, येऊ शकतात? दर दिवस आईला भेटायला येऊ शकतात का साहेब? अहो टाईम तरी होता का राजांना? हां, टाईम होता का त्यांना जेवायला? मग दर दिवस कसे येऊ शकतात? शक्यता कमी आहे. नाही साहेब, यायचेत कधी? राजे याचेत महिन्यातून एकदा, तर महिन्यातून 2दा. आणि राजे आल्याच्या नंतरच त्या टाक्याच्या विहिरीवरती आऊसाहेबांना ते जाऊन गप्पा गोष्टी सांगायची, नाहीतर नाही. पण आऊसाहेबांचं पण बसण्याचं ठिकाण आहे या ठिकाणी.
कुठे आपल्या घरामध्ये पलंग असतो, तसा हा बघा आऊसाहेबांचा सोफा, हा लांबलचक दिसतोय ना आपल्या समोर, त्याच्यावरचं गवत काढायचं आहे, हे कालचा आता काढलेलं आहे. तर आऊसाहेब ह्या सोफ्यावरती बसणार दररोज आणि कुठे इथे मध्यंतर बसणार आणि मग आऊसाहेबांचं फॅमिलीचे सेवक सगळे इथे खाली बसणार. अशीच रायगडला पद्धत आहे ना, सिंहासनवर आणि खाली सगळे बसणार. मग आऊसाहेब या ठिकाणी बसणार आणि आऊसाहेबांचे सेवक इथे सगळे खाली बसणार. एक चौकीदार त्या रूममध्ये, हे चौकीदारांचंच घर आहे, एक चौकीदार त्या रूममध्ये. आणि मग आऊसाहेब इथून त्यांच्याशी गप्पा गोष्टी किंवा माहिती सांगणार. 9.5 एकरमध्ये 14 बुरुज आहेत, मी मागाशीच सांगितलं. ते कुठे आहेत बुरुज? हे बघा, हे इकडे 5 आहेत, पाठीमागं 5 आहेत, इकडे 2 आहेत, इकडे 2 आहेत. ह्यांना काय म्हणतात तर ह्यांना टेहेलनी बुरुज म्हणतात. मग ह्या टेलनीना सकाळी उठून प्रत्येक उठायचं ना, प्रत्येक बुरुजावरती एक 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 टेलनीना जाण्यासाठी मार्ग कुठून आहे? आतूनच बघा, ते बघा जिना आहे ना, हे गवत आहेत म्हणून प्रत्येक बुरुजाला आतूनच जायचं मार्ग आणि प्रत्येक बुरुजावरती जाऊन उभे राहायचं. हे टेलनी बुरुज. आता आपल्याला ह्या वाड्याची मगाशी मी सांगितले की आऊसाहेबांचा लास्टचा श्वास कुठे गेला? इथे मग त्यांची जागा कुठे? तर ही बघा, आऊसाहेब इथे बसणार, आऊसाहेब इथे बसणार आणि मग इथे बसूनच मग पुतलाबाई त्यांची सेवा करतात. आणि त्या दगडावरतीच आऊसाहेबांचा श्वास गेला. त्या दगडाला एवढं महत्त्व आहे साहेब, आपल्या महाराष्ट्राचे संपूर्ण लोक वर्षाचा नवीन दिवस असतो त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातले लोक या ठिकाणी येणार. आता ती गेटमध्ये कशी रांगोळी वगैरे काढली, असं संपूर्ण ह्या राजवाड्यामध्ये चौथऱ्यांवरती रांगोळ्या काढणार, ती पायऱ्यांवरती, आणि इथे ताश्या नगाऱ्या ढोल वाजणार आणि सगळ्या महिला इथे वर बसणार. आणि मग इथे कार्यक्रमात चुडा भरण्याचा इथे होतो, कुणाला चोलीचं नारळ वगैरे, मग इथं हा कार्यक्रम होतो. म्हणून ह्या दगडाचा आम्ही जोपासना करतो. इथे आऊसाहेबांचा फोटो, इकडे राजांचा फोटो, हे 2 फोटो लावणार आणि मग इथे सगळं कार्यक्रम होतो का? 1 जानेवारीला हा, नेहमी दरवर्षी होतं. येत जा साहेब, आलेत ना? बिलकुल. डावलू नका, तुम्ही आलेत ना, ती एक संस्था आहे, तुम्हाला ते सभासद करून घेणार. हां, बरीचशी लोक येतात, लहान लहान लेकरं वगैरे सगळे येतात. काय निस्ता हा वाडा निस्ता 9.5 एकरचा निस्ता भरून दिसतो फुलून. इथे कार्यक्रम होतो, नक्कीच मिळणार नाही. आणि एक माहिती सांगणार ना, बघा एक वाघबिल आहे. वाघबिल कुठे? तो बघा, टकमक टोकच्या समोर 2 होल दिसतात साहेब, हे बघा माझ्या बोटासमोर आहेत ना, आहेत की नाही? त्यांना काय म्हणतात? वाघबिल. बघा साहेब, दाखवा द्या ना. बरोबर, तो बघा समोरच दिसते माझ्या, ते छिद्र बघा, ते डोंगर दिसते दिसतोय समोरचा, त्याला आहे. आणि पाठीमागे टकमक टोक पॉइंट आहे, ते 2 होल आहेत, त्याला म्हणतात काळे 2 जे आहेत ना, ते 2 दिसतात डोळ्यांसारखे, त्याला वाघबिल म्हणतात. ते इथून 1000 ते 12 किलोमीटर आहेत. तिथे आऊसाहेबांचे 2 चौकीदार आहेत, हेराफेरी करायली. कोण ह्या राजवाड्याकडून कुठला शत्रू फिरतोय, येतोय, जातोय, तर ते निरीक्षण करतील. ती पूर्व दिशा. आपली माहिती जाणून आपल्या युट्यूबवरती टाकून द्या. चांगले सांगितले. आता काय त्याच्यात किती सत्यता? आता आपण पाचाळकोटला इथे आहोत. पाचाळकोट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ मासाहेबांसाठी बांधलेला महल वजा वाडा, म्हणजेच हा पाचाळकोट. तर वयात माता जिजाऊ मासाहेबांना थंडी आणि दमट वातावरणाचा त्रास होऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाच्या पायथ्याशी पाचाळ या गावी हा पाचाळकोट बांधला. याच पाचाळकोटमध्ये उतार वयात राजमाता जिजाऊ मासाहेबांनी इथे आश्रय घेतला. इथे त्यांचं निवासस्थान होतं आणि याच निवासस्थानी राजमाता जिजाऊ मासाहेब आणि महाराणी साहेब पुतळाबाई या दोघे इथे वास्तव्यास होता. आणि त्यांच्यासोबत त्यांचे दासी आणि सेवेकरी याच परिसरात हे होते. सुरक्षेच्या कारणावरून राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येकांना परवानगी मिळत नसे. जे ओळखीतले असायचे किंवा ज्यांच्यावर विश्वास असायचा अशा लोकांनाच जिजाऊ मासाहेब यांचं दर्शन व्हायचं किंवा त्यांची तिथं भेट व्हायची. तर अशाच प्रकारे हा आपण बघू शकता. पाचाळकोट म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा निवासस्थानाचा वाडा. तर चला पुन्हा भेटूया आपण.